हे विसरू नका अध्यक्ष महोदय। आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की ठीक आहे, गेली 3 वर्षे गेली ती गेली, आता बहुसंख्येने तुम्ही त्या ठिकाणी आलात। आजच्या सुद्धा बजेटमध्ये इथं आमच्या कामांना काही पैसे नाहीत। विकास करा, आम्हाला वैयक्तिक करू नका। माझ्यासारख्या माणसाचं तर एक बदलीचं कोणाचं पत्र असणार नाही, सिंगल पत्र असणार नाही। माझं वैयक्तिक काम कुठलंही करू नका, पण सार्वजनिक कामं करताना जनतेची कामं आहेत ती तुम्ही सर्वांनी करावी, अशा प्रकारची अध्यक्ष महोदय विनंती करतो। आणि या कामांमध्ये दर्जा राहण्याकरता कोकणामध्ये आमच्याकडे फक्त साकव नावाचा एक कार्यक्रम असतो अध्यक्ष महोदय, तुमच्याकडे नाही। साकव म्हणजे छोटे छोटे ओढे असतात, त्याला परे म्हणतात, नाले म्हणतात, त्याच्यावरून पलीकडे जाण्याकरता आम्हाला लोखंडी साकव बांधल्याशिवाय पर्याय नाही। पूल वेगळे आणि साकव वेगळे, परंतु ते साकव बांधल्यानंतर दुरुस्त होतात, नादुरुस्त होतात। त्याला दुरुस्त करण्याकरता म्हणून राज्याच्या बजेटमध्ये किंवा राज्याच्या कुठल्याही विभागामध्ये स्वतंत्र हेड नाही। मंत्री महोदयांनी त्या दिवशी कबूल केलंय की आम्ही ते हेड ओपन करू। आणि म्हणून माझी विनंती आहे की ते कोकणातले साखव दुरुस्ती करण्याकरता म्हणून त्याला स्वतंत्र हेड द्या। 2009 साली कोकणामध्ये ज्या वेळेला बैठक झाली तेव्हा 15 कोटी रुपये मिळाले होते। आणि त्यानंतर माननीय चंद्रकांत दादा पाटील, मला त्यांचं जाहीरपणे अभिनंदन केलं पाहिजे, ज्यांनी मदत केली त्याचा उल्लेख केला पाहिजे। मला पंकजाताईंचा उल्लेख केला पाहिजे, त्यांनी मदत मला केली पाहिजे। आणि म्हणून त्यावेळेला चंद्रकांत दादांचं सुद्धा कौतुक मी एवढ्या करता करतो की विरोधी पक्षाचा आमदार जरी आम्ही असलो तरी विकासाचं काम दिल्यानंतर त्यांनी कधी आम्हाला त्या ठिकाणी रिकाम्या हाताने कधी परत पाठवलं नाही, कधीही पाठवलं नाही। दादांनी कधी विरोधक म्हणून आमच्याकडे बघितला नाही। गणेश दादा, तुमचा जसा स्वभाव आहे तसाच चंद्रकांत दादांचा देखील स्वभाव आहे। आणि म्हणून राज्यकर्ते म्हणून मनाचा मोठेपणा ठेवा, उदार दृष्टिकोन ठेवा। आणि विरोधी पक्षाचे आमदार टाळ